नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने 4 सप्टेंबर रोजी जी.आर. निर्गमित करण्यात आला 4 ऑक्टोबर रोजी. तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे व किती कोटी रुपयाचा निधी हा प्रकाशित करण्यात आलेला आहे, त्यामध्ये संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर शेतकरी मित्र, इकडे बघितलं असता ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी हा जी.आर. निर्गमित करण्यात आला. त्यामध्ये अतिवृष्टी असो, नैसर्गिक आपत्ती असो, यामध्ये शेतकऱ्यांना आता 2 हेक्टर रोजी 3 हेक्टरपर्यंत मर्यादा ही वाढवून देण्यात आलेली आहे. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे, तर शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधी राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकरता शेतकऱ्यांना शेतपिकाच्या नुकसानीसाठी मदत देण्याकरिता शासन निर्णयाच्याद्वारे अक्षरी 997,4,36,000 रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर कोणते जिल्हे आहे यामध्ये देखील आपण बघूया. तर पहिला जिल्हा आहे रायगड. रायगडमध्ये शेतकरी मित्रांनो किती कोटीचा निधी हे प्राप्त झाला ते देखील आपण बघूया. रायगडमध्ये 147 शेतकरी बाधित करण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये रत्नागिरीमध्ये 144 शेतकरी पात्र आहेत. सिंधुदुर्गमध्ये 250 शेतकरी. त्यानंतर नागपूर विभाग आयुक्तामध्ये शेतकरी मित्रांनो शेतकरी संख्या चंद्रपूर जिल्ह्यातील इथं आपण बघू शकता. यामध्ये आहे सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचे बाधित हेक्टर क्षेत्र 6,853. तर त्यामध्ये 6,172 शेतकरी बाधित शेतकरी आहे. तर त्यांना 6,853 लाख रुपये हा निधी हा पात्र बाधित हेक्टर क्षेत्र हे निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे बीड जिल्ह्यातील ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे 79,492 शेतकरी. तर लातूरमध्ये 326 शेतकरी, परभणीमध्ये 52,976, 5,29,761 शेतकरी. तर त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 3,58,767 शेतकरी बाधित शेतकरी आहेत. तर या शेतकऱ्यांना आता 997,4,36,000 इतका निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा करण्यात आलेला होता, अशा सर्व शेतकऱ्यांना आता या निधीचा संपूर्ण आकड्याचा हा काय जो आकडा हे शेतकरी संख्या आहे, हे जे शेतकरी संख्या आहे आणि हे बाधित हेक्टरी क्षेत्र आहे आपलं. तर यामध्ये संपूर्ण क्षेत्रफळ यामध्ये आपल्याला पूर्ण जे बीड असो, लातूर असो, परभणी असो, चंद्रपूर असो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या सर्व शेतकऱ्यांना आता या अतिवृष्टीच्या निधीचा लाभ हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित होणार. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.